आज या बहुजन समाजाच्या वतीनं आपण काय सांगाल जनतेला? सर्वप्रथम सर्वांना या ठिकाणी पत्रकार बांधव या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि आज माळीनगर गावात जी ऐतिहासिक घटना घडत आहे ती गोष्ट मी अतिशय आनंदाने या ठिकाणी मी व्यक्त करण्याचं काम या ठिकाणी करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माळीनगर हे गाव अतिशय ऐतिहासिक आणि फुलेशाहू आंबेडकर चळवळीसाठी गाजलेलं गाव आहे आणि ह्या गावाला वैचारिक वारसा फार मोठा लागलेला आहे. सर्वप्रथम या माळीनगर गावात महात्मा फुलेंची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर काढण्यात आली. या तालुक्यात या ठिकाणी कुठंच या ठिकाणी अशी जयंती काढली नव्हती, ती माळीनगर गावात झालेली आहे. तर माळीनगर गावात असे अनेक आंदोलनं आहेत, असे अनेक लोकशाही वाचवण्यासाठी केलेले, किंवा ज्या माळशिरस तालुक्यात किंवा सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात ज्या ठिकाणी सर्व बहुजनांवर मग ढोर मातंग व्हालार चर्मकार ह्या लोकांवर ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झालेला आहे त्या प्रत्येक ठिकाणचा या ठिकाणी आंदोलन आणि मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं आज माळीनगर गावातील लोकांनी आंबेडकरी चळवळीत फुलेशाहू आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी जो आज ही निर्णय घेतलेला आहे की फुलेशाहू आंबेडकर चळवळीतील पक्ष आज जी एकत्रित आलेले आहेत ते अतिशय वास्तववादी आहेत. महाराष्ट्रात आपण या ठिकाणी बघतो की फुलेशाहू आंबेडकर चळवळीतील पक्ष मग वंचित बहुजन आघाडी असू द्या, बहुजन समाज पार्ट्या असू द्या, आझाद समाज पार्ट्या असू द्या, रिपब्लिकन पार्ट्या असू द्या, ही जे सर्व गट आहेत आज ती वेगवेगळ्या पद्धतीने आज या ठिकाणी लढत आहेत. परंतु वेगवेगळ्या पद्धतीने लढल्यामुळं आज आपण महाराष्ट्रातलं चित्र काय झालेलं आहे ते तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी बघत आहोत. त्यामुळं काय झालेली वास्तववाद असा आहे की तुम्ही आम्ही सर्वजण एक आल्याशिवाय आज या भारतीय जनता पार्टीला थांबवणं गरजेचं आहे. भारतीय जनता पार्टीने जे आज राजकारणाच्या माध्यमातून, धर्मांधतेच्या माध्यमातून आणि हुकुमशाहीच्या एकाधारशाहीच्या माध्यमातून जे आज जी चालवलेलं आहे त्याला थांबवणं आज फार गरजेचं आहे. ते थांबवण्याचं काम कोण करू शकतं तर फुलेशाहू आंबेडकर चळवळ या ठिकाणी करू शकते असा माझा या ठिकाणी दावा आहे. आज जनतेच्या मानसिकतेबरोबर खेळलं जात आहे. मग ते GSTच्या माध्यमातून असू द्या, नोटबंदीच्या माध्यमातून असू द्या, रेशनच्या माध्यमातून असू द्या, आणि आज ज्या महागाई वाढवलेल्या आहे त्याच्या माध्यमातून असू द्या, जनतेला अन्नासाठी मोहताज करण्याचं काम आज या भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी केलेलं आहे. जनतेला अन्नाच्या मोहताजसाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने काम केलेलं आहे. आणि त्याच जनतेला आज या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक बाउंडच्या माध्यमातून, उद्योगपतींच्या माध्यमातून पैसा वाटण्याचं काम आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात करत आहे. आणि यामुळे काय झालेलं आहे, जे समाज अन्नासाठी मोहताज झालेला आहे त्या समाजाला 5,000, 10,000, 20,000 रुपये एका मताला आज भारतीय जनता पार्टी वाटत आहे. आणि त्या जनतेला आज या ठिकाणी ती रक्कम फार मोठी वाटत आहे. आज इथला तरुण आहे फुलेशाहू आंबेडकर चळवळीचा, बहुजन समाजातील ढोर मांग चांभार कुळी माळीतील धनगर समाजातील जो तरुण आहे त्या तरुणांना आज उदरनिर्वाहाचं साधन म्हणून भारतीय जनता पार्टीकडे बघितलं जाते. तर ही गोष्ट जी आहे, आजचा इथला तरुण कलेक्टर व्हायला पाहिजे होता, इथला तहसीलदार व्हायला पाहिजे होता, इथला शिक्षक व्हायला पाहिजे होता, प्राध्यापक व्हायला पाहिजे होता, परंतु या ठिकाणी ते दिसत नाहीये. त्याच्या मागचं कारण काय आहे तर रेल्वे या ठिकाणी खाजगीकरण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. एअरप्लेन या ठिकाणी खाजगीकरण करण्याचं काम केलेलं आहे. जेवढ्या सरकारी संस्था आहेत त्या सर्व संस्था या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने खाजगीकरण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळं आज बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि RPI, आझाद समाज पार्टी आणि MIM आज एकत्रित या ठिकाणी आलेलो आहोत आणि ही नैसर्गिक युती या ठिकाणी आम्ही करत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष आणि BJP हे पक्ष वेगवेगळे नसून, हे पुरोगामी नसून हे पक्ष एकत्रितच आहेत असा आमचा या ठिकाणी दावा आहे. जी अकोल्यात काल बाळासाहेब आंबेडकरांनी महापौर पदासाठी जी केलेली इकी होती त्या ठिकाणी शरद पवारांनी पाठिंबा देऊन ही गोष्ट सांगण्याचं काम केलेलं आहे की या ठिकाणी कुठलंच पुरोगामी हे असं काय वातावरण राहिलेलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, BJP ही एकच आहेत. म्हणून आम्ही आज सांगतो की सर्व बहुजन समाजाला एकत्रित येऊन
फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला जे आज नैसर्गिक युती झालेली आहे, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, MIM, आझाद समाज पार्टी ही नैसर्गिक युती झालेली आहे. आमचा असा दावा आहे, आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर कधीच जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असा दावा करावा की आम्ही भाजप बरोबर जाणार नाहीये म्हणून, असा दावा या ठिकाणी कोणच करत नाहीये. भारतीय जनता पार्टीला थांबवण्याचं काम आज आम्ही करणार आहोत. आणि माळशिरस तालुक्यात जी भारतीय जनता पार्टीने आणि राष्ट्रवादी सुद्धा पार्टीने जी आज काम केलेलं आहे, जातीयतेचं राजकारण केलेलं आहे. तुम्ही अकलूजच्या नगर परिषदेमध्ये जर बघितलं, SC समाजासाठी आज आरक्षण पडलेलं आहे. SC समाजाचं जर आरक्षण पडलंच नसतं तर मला एक गोष्ट सांगा, अकलूजचा नगराध्यक्ष कोण झाला असता? आज उपनगराध्यक्षपद त्यांनी घराणेशाहीचा केला आणि या घराणेशाहीचा मूठमते देण्यासाठी आज फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्व बहुजन समाज आज एकत्रित झालेला आहे. आणि एकत्रित होऊन आज आम्हाला मुस्लिम समाजाचा या ठिकाणी पाठिंबा आहे. मुस्लिम समाजाला सुद्धा हिंदू आणि मुस्लिम बायनरी तयार करून आज त्यांना सुद्धा असुरक्षित वाटत आहे. तर आम्ही मुस्लिम समाज सुद्धा आम्हाला पाठिंबा देत आहे. सर्व बहुजन मातंग बांधव आहेत, त्यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात माळशिरस तालुक्यात अन्याय अत्याचार झालेला आहे. धनगर समाज आज आमच्या माध्यमातून एकत्रित येत आहे. आम्ही आमचा मोठा भाऊ म्हणून आम्ही आज या ठिकाणी OBC कडे बघत आहोत. OBC मधील सर्व जाती, तेले असतील, तांबोळे असतील, परत माळे असतील, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि धनगर समाज असेल, ते सुद्धा आज आम्ही एकत्रित येऊ असं आम्हाला या ठिकाणी सांगत आहेत. आणि आम्ही मोठ्या जोशमध्ये जे बहुजन समाज पार्टीचे पंचायत समितीचे उमेदवार आहेत माननीय संजय शिंदे आणि जिल्हा परिषद गटाचे जे उमेदवार आहेत माननीय अभिमानजी जगताप, आज या ठिकाणी सर्वांनी आम्ही ही केलेलं आहे आणि ह्यांना निवडून देण्याचा निश्चय केलेला आहे. तर मी सर्व बहुजन समाजातील सर्व लोकांना मी या ठिकाणी आव्हान करत आहे की तुम्ही हत्ती चिन्ह आणि सिलेंडर चिन्हावर बटन दाबून या दोन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करावं. जय भीम, जय भारत. आपण पाहिलं या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरी जनता सर्व एकत्र आलेले आहे आणि सिलेंडर चिन्ह आणि हत्तीच्या चिन्हावरती मतदान करण्याचं आव्हान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. सर्व जाती धर्म बाजूला ठेवून सर्वजण एकत्र येऊन ही निवडणूक लढवित आहेत. तर आता पाहिलं जाईल की याचा मोठा दणका प्रस्थापितांना बसणार का. जनविद्रोही प्रतिनिधी उमेश कांबळे, बावडा.